केंद्र सरकारनं कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क पूर्णपणे हटवलं. 1 एप्रिलपासून निर्णय होणार लागू. कांदा निर्यात शुल्क हटवण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत. कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल केंद्र सरकारचे मानले आभार. नागपूर हिंसाचार प्रकरणी दंगेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. 104 जणांना अटक, इतर कारवाईलाही वेग. गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष आराखडा 3 महिन्यात तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपीत गेल्या दशकात दुपटीनं वाढ. लवकरच भारत जपानला मागे टाकून 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या रोख रकमेप्रकरणी चौकशी करण्यासाठी सरन्यायाधीशांनी स्थापन केली 3 सदस्यांची समिती. सुप्रसिद्ध हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ल यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते डॉक्टर विजय केळकर यांना जाहीर. अठराव्या IPL क्रीडा स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचं रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू समोर 175 धावांचं आव्हान. आणि विश्वविजेते मुष्टियोद्धा जॉर्ज फोरमन यांचं काल ह्यूस्टन इथे वयाच्या 76व्या वर्षी निधन. नमस्कार.